जालना लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांनी माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज आपला भरलेला आहे। यावेळी अमित देशमुख यांचं महाविकास आघाडीच्या वतीने स्वागत करण्यात आलं। महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हे जालना लोकसभा निवडणूक मोठ्या जोमाने आणि मोठ्या ताकदीने लढत आहे। नक्कीच विजय आमचा होणार असा दावा देशमुख यांनी यावेळी केलेला आहे। महायुतीनं समाजामध्ये अंतर उभं केलं, एका समाजाला दुसऱ्या समाजाच्या विरोधामध्ये उभं केलं, एक समाज दुसऱ्या समाजाला संशयानं पाहतो। याची उत्तरं महायुतीला द्यावी लागतील। त्यामुळं ही जी परिस्थिती आहे याला कारणीभूत कोण आहे हाच मुद्दा आहे आणि सगळे निराशेत म्हणजे एक तर सरकारला काम करता आलं नाही आणि बिना कामाचे मुद्दे ऐरणीवर आले। त्यामुळं याची उत्तरं महायुतीला द्यावी लागतील। हा त्याचाच जाब विचारणार। जाती तेढ कुठेतरी तुमच्या पत्त्यावर पडेल असं वाटतंय? नाही, मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही, कारण तो आमचा विचार नाही आणि तसं आमचं राजकारण आहे। जे करतात त्यांनी याची उत्तरं दिली पाहिजे। सर, जालन्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये नुरा कुस्ती अशी सातत्याने टीका वंचितकडून केली जाते, कसं पाहता याकडे? मला असं वाटतं आज ही जी निवडणूक होते याच्यामध्ये मुद्दे वेगळे आहेत, प्रश्न वेगळे आहेत, मतदारांच्या भावना वेगळ्या आहेत आणि या सगळ्याची उत्तरं ही महाविकास आघाडी आहे आज महाराष्ट्रामध्ये, एवढंच मला या निमित्तानं सांगायचं। ओके, विरोधकांचा हे दावा आहे की आम्ही लाखोंच्या मतांनी निवडून काय पाहता यांच्या महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून यावेळेला मी निश्चितपणाने विजय होणार आहे। त्याचं कारण असं आहे की आज आम्ही माजी मंत्री आदरणीय राजेश भैया टोपे, माजी मंत्री आदरणीय अमित भैया देशमुख, आमचे आमदार कैलासजी गोरंट्याल आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कररावजी आंबेकर, त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र राजाभाऊ राग, आम्ही सर्वच मंडळीने आज या ठिकाणी महाविकास आघाडीचा फॉर्म भरलेला आहे। आणि विरोधक काय वल्गना करतात मला माहीत नाही, तुम्ही तुमच्या तोंडून मी ऐकतं, परंतु विरोधकाच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। कारण मागे 2009ला मला एकदा आदरणीय आमचे नेते विलासरावजी देशमुख साहेबांनी 2009ला एकदा जालन्याच्या निवडणुकीत उतरवलं होतं आणि त्यावेळेला मी अवघ्या 8,000 मतांनी पराभूत झालो होतो। आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, त्यावेळेला आमच्यासोबत शिवसेना नव्हती आणि यावेळेला आमच्यासोबत शिवसेना आहे आणि गेल्या 2 निवडणुका त्याच्यानंतरच्याही ते जिंकले, परंतु शिवसेना सातत्याने त्यांच्यासोबत होती। मित्र हा पाठीत खंजीर खोपसणारा असला तर आपण आता त्याच्यापासून दूर गेलो पाहिजे। हे शिवसेनेने हेरलं आणि शिवसेना आता महाविकास आघाडीसोबत आहे आणि आमचा विजय निश्चित आहे, काळजी करू नका। त्यांचं शक्ती प्रदर्शन खूप मोठा असं दानवेचा आरोप आहे का तुमचा आहे मला माहित नाही। ऐका ना, विरोधकांनी समोरच्याच्या बाबतीत काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। माझ्या पक्षाने मला उमेदवारी दिलेली आहे आणि मी डटके लढणे वाला हूं, चिंता मत करो। थँक्यू।